अचानकपणे 12 तासावर आलेलं मतदान 5 वाजता स्थगित करण्याचा लेटर प्राप्त झालाय. वास्तविक 29 तारखेला आलेलं पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने 29 तारखेलाच पत्र काढून स्थगित करायला पाहिजे होतं. 30 आणि 1 वाट बघायची गरज नव्हती. 29 तारखेला आलेल्या पत्राच्या आधारे 1 तारखेला संध्याकाळी 5 वाजता स्थगित करतंय. याच्या मागायला काय कारण आहे? ही जे निवडणूक एजंट आहे, सरकार आहे ना, भाजपचं सरकार आणि निवडणूक आयोग त्याचा एजंटच आहे. ज्याला जसं वाटलं त्या पद्धतीने त्याचा कारभार चाललेला आहे. तुम्हाला माहित आहे, अपक्षाचं चिन्ह अधिकृतरित्या 26 तारखेला वाटप झाला, परंतु अनधिकृतरित्या अपक्षांनी चिन्ह हे 26 तारखेच्या पूर्वीच आपण जाहीर केले. हे सुद्धा लक्षात आलं असेल तुम्हाला. अधिकृत चिन्ह 26 तारखेला वाटप करायचं होतं, परंतु अपक्ष म्हणा, दुसऱ्या पार्टीचे लोक म्हणा, ते बॅनरवर पोस्टरवर 26 तारखेच्या पूर्वीच चौकड अख्ख्या बाजारामध्ये वाटप केले. कशावरून वाटप केले हा सुद्धा तपासाचा विभाग आहे. 29 पत्र आलेल्या पत्रानुसार निवडणूक रद्द होते, ती बी 1 तारखेला 5 वाजता. ह्याच्या मागायला घोळ काय हा तपासायला लागेल तुम्हाला. हे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहे ना, हे जो कोणता निर्णय सांगायचा असतो ते टायमाला सांगितलं गेलेलं नाही. ह्याच्यामध्ये काय चाल आहे काय नाही कळायला मार्ग नाही. हे वाढता प्रतिसाद घेता लोक रस्त्यावर निघालेले होते. काँग्रेस पक्षाचा विजय 100% होणार आहे असं माहीत होतं. लोकांची परिस्थिती पाहून, लोकांचा उत्साह पाहून हा एक प्लॅनिंग रचलेलं काम आहे. दुसरं काहीच नाही. प्लॅनिंग आहे. याच्यामध्ये प्लॅनिंग ठेवून जाणीवपूर्वक हा निवडणूक जे ना निलंगा रद्द केलेला आहे. 2 दिवसापूर्वी 29ला रेणापूरची निवडणूक रद्द केली, पुढे ढकलली. त्या टायमाला करता आलं असतं ना निलंगाई. त्या टायमाला न करता त्याच लेटरवर 1 तारखेला करायचं कारण काय? साधी गोष्ट आहे ना. काहीच कारण नव्हतं. 29ला करता आलं असतं, करायचं आम्हाला बी कळलं असतं. वाचला 29ला केलं म्हणून 29च्या लेटरवर 1 तारखेला पत्र देऊन रद्द करणं ही बिलकुल चालबाजी आणि साजिश आहे. हे बिलकुल सत्ताधाऱ्यांची चाल आहे. दुसरं कोणाची राहणार आहे? सत्ताधाऱ्याच्या हातात आहे सगळ्या गोष्टी. निवडणूक आयोग जरी संहिता जरी असलं तर ती कटपुटली आहे सत्ताधाऱ्यांचा. तिने जसं म्हणलं तसं वागतं निवडणूक आयोग. मुख्यमंत्री म्हणाले की मला आमदार संभाजी पडला फोन. ऐका, तुम्हाला सांगतो, तिने 12 वाजता त्यांना कळालं मुख्यमंत्र्यांना, आणि ह्या निवडणूक आयोगाला इथं निलंग्यामध्ये 5 वाजता पत्र दिलं. कसं कळालं? मुख्यमंत्री 12 वाजता स्टेटमेंट देतात आणि आम्ही रॅली करून आल्यावर आम्हाला 4 वाजता कळते, 5 वाजता कळते की हा निवडणूक तुमची रद्द झाली म्हणून. मग कसं कळालं त्यांना सांगा ना. अधिकाऱ्या हा ठीक आहे, आम्ही लढू. ज्या पद्धतीनं लढला आतापर्यंत त्या पद्धतीने लढू. लोकांना सांगू, आम्ही आम्हाला झालेला अन्याय लोकांपर्यंत पोहोचू. ह्यांची चाल लोकांना सांगू. लोकांना माहित आहे सगळ्या गोष्टी काय चाललं काय नाही. ते स्वतः निवडणुकी लोकांनी हातात घेतलेली आहे. नाही लोक ठीक आहे, 20 दिवस गेले म्हणजे काय फरक पडणार आहे का? ते सुद्धा लोकांना सांगू. आम्ही ह्याच्याविषयी ताकदीने लढू. आम्ही ताकदीने लढू. आम्ही आता तर परिस्थिती अशी आहे, ह्याच्यानंतर जे निवडणूक होणार आहे ना, तुम्हाला मी सांगतो, भाजपवाल्यांनी डिपॉझिट वाचून दाखवावं. भाजपवाल्यांनी डिपॉझिट वाचून दाखवा. निवडून येणं सत्ता येणं तर दूर आहे. अध्यक्षासह काँग्रेस पक्ष त्या भाजपवाल्याची डिपॉझिट वाचून दाखवा, तर खरं म्हणतो. काय त्यांना करायचं ते करू द्या. किती चाल खेळायची ती खेळू द्या. रस्त्यावर पब्लिक उतरलेली आहे. लोकांना यांचं इतकं कटाळा आलाय, इतकं विष्ठा आली आहे, ह्यांचं तोंड बघायला तयार नाहीत. बेकुबानी सरळ म्हणलं त्यांनी सरळ रोडला सुद्धा यायला नको या नाला. इतकी परिस्थिती खराब करून टाकल्यात. आता तर त्याने त्या कायद्याचा सरकारचा आव घेऊन चुकीच्या मार्गाने निवडणूक पोस्टपोन केली. ही पसंत नाही लोकांना. रोज उठून शोर शराबा, रोज उठून स्पीकर, रोज उठून गल्ली ओळामध्ये फिरणं, प्रचार करणं शक्य आहे का? ताई, इतक्या 25 दिवसाला कार्यक्रम चालू आहे. म्हणून मला विश्वास देतोय, इथल्या जनतेला सांगतोय की आम्ही इमानीत 12 आणखी सुद्धा लोकांच्या समोर जाऊ. जसं होईल त्या पद्धतीने विनंती करू. लोकांना हिने केलेलं पाप लोकांच्या समोर उघड करू आणि परत निवडणुकीत जाऊन आम्ही निवडून येऊ अशी ग्वाही देतो तुम्हाला. 1 मिनिट.